खरं तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी, पुण्यात राहणारा ओबीसी, पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे। आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय। पुण्यामध्ये आधुनिकता यावी, पुण्याचं दळणवळण चांगलं व्हावं, पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे, झोपडपट्टीत राहणारा आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील, त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल, या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो। खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे। ही गल्लीबोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे, ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे। आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे। आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, बाणेर बालेवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे। आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणारं नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो। आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आयटी या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे। पण त्यासोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा। या ठिकाणी 90 देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये, आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे, सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेरघर देखील आहे, आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे। कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते।